सीनियर वगैरे किंवा सुपर सीनियर का किंवा आपल्यामध्येच कोणाशी भांडण वगैरे झालंय का? एवढं फेस करावं लागेल खरं. फर्स्ट ईयर और सेकंड ईयर में मैंने कौन कौन से चॅलेंजेस झेले. राहणीमान आणि फूडचा हे या कारणाची भीती. नमस्कार मंडळी, मी कृष्णा असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तर भावांनो, खूप लोकांना प्रश्न पडतो की ॲब्रॉडला ॲडमिशन कसं घ्यायचं आणि तिथं काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात. तर मी शिकत आहे यारोस्लाव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सध्या. तर माझ्यासोबत आहेत माझ्यासोबतचे जे फर्स्ट इयर स्टुडंट आहे आणि तसंच आमचे सेकंड इयरचे आणि थर्ड इयरचे दादा वगैरे. तर त्यांचं सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन घेणार आहेत. तर काशिफ दादा, तुम्ही सांगा तुमच्याबद्दल. हाय एवरीवन, दिस इज़ काशिफ जावेद और मैं सेकेंड ईयर में हूँ. एंड या राइट नाउ आई एम इन ग्रुप 16 एंड इफ आई एम से के आई एम इन यारोस्लाव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. नमस्कार मित्रांनो, मी सार्थक विजय गाडेकर, प्रॉपर शिर्डीचा, यारोस्लाव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी थर्ड इयर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन जगताप आहे. मी फर्स्ट इयरला आहे आणि मी धुळे, महाराष्ट्र. मी अक्षय भालेराव, नांदेड, महाराष्ट्रातून. मी सायन म्हणते, नांदेड, महाराष्ट्र, ग्रुप नंबर 12. तर मग भावांनो, सगळ्यांनी तर आपापलं इंट्रोडक्शन देऊन दिलेलं आहे. तर आपले जेवढे पण क्वेरीज वगैरे होतात तर तेवढे आता विचारायचं सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण थर्ड इयरपासून स्टार्ट करू, कारण की त्यांना एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळं आपण त्यांना विचारणार आहोत. तर सार्थक भैया, तुमचा एक्सपिरियन्स सांगा आत्तापर्यंतचा, की तुम्हाला काय काय फेस करावं लागलं आणि काय काय नाही. खरं सांगू तर आता जवळपास मला 3 वर्ष होतील इकडे येऊन. तर फर्स्ट इयरमध्ये वाटलं नव्हतं की एवढं फेस करावं लागेल. खरं बघितलं तर थंडी, एक आपण म्हणतो की एक कल्चरल जे मॅनेजमेंट आपलं असतं, जे इंडियामध्ये आपण फेस करतो, ते इकडे येऊन टोटल चेंज होऊन जातं. आपण एक म्हणतो की एक होम सिकनेस आपल्याला होतो का, तर आपल्या भागातलं किंवा आपल्या देशातलं किंवा आपल्या घरातलं जे वातावरण असतं ते इकडे येऊन टोटली चेंज होऊन जातं. दुसरं म्हणायला गेलो तर बाकी एक येतं की हॉस्टेलमध्ये कसं राहणं, जेवणाची अडचण वगैरे, ते सगळं बोलू आपण. आता खूप सारे झाले आहेत की फर्स्ट इयरलासुद्धा पोरं झाले आहेत की त्यांच्यासुद्धा काही अडचणी होत्या, ते सुद्धा सुटलेल्या आहेत. की अजून असं की कृष्ण, मला काही प्रश्न त्याचे आहेत, तो मला विचारेल, त्याचे उत्तर तुम्हाला सुद्धा भेटतील, यांनासुद्धा भेटतील आणि ते आय होप की कामी येतील. तर सार्थक भैया, तुम्ही सांगितल्याबद्दल म्हणजे इन्फॉर्मेशन तर खूप चांगली दिली तुम्ही. आता म्हणजे हेल्प करतात असं, म्हणजे आता हे थर्ड इयरमध्ये असून सुद्धा आम्ही सेकंड इयरवाल्यांना पण विचारतोच, पण थर्ड इयरवाल्यांना विचारताना आपल्याला थोडाफार जीव वगैरे घाबरतो की बाबा सुपर सिनियर असल्यामुळं आपण त्यांच्याशी कसं बोलावं, काय बोलावं. पण इथं म्हणजे असा काही सीन वगैरे क्रिएट होत नाही. आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकतो आणि एकदम आपल्या म्हणजे मोठ्या भावाप्रमाणे आपल्याला ते एकदम समजूत घालतात. आणि त्याचबरोबर आता आपण बोलणार आहोत आपल्या काशिफ भैया. ओके, सो बेसिकली आई एम इन सेकेंड ईयर, तो मैं बता सकता हूँ कि फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर में मैंने कौन कौन से चैलेंजेस झेले या फिर क्या क्या फेस किया. सो फर्स्ट ऑफ ऑल, इफ़ आई टॉक अबाउट द लैंग्वेज बैरियर. आप इंडिया से यहाँ आते हो तो फर्स्टली आपको है ना रशियंस ही मिलेंगे यहाँ पे. सो बहुत ही रेयरली इंग्लिश बोलने वाले लोग मिलेंगे. सो स्टार्टिंग में इट्स अ लिटिल कॉम्प्लिकेटेड. आप उनसे कन्वर्सेशन करते हो, उनसे इंटरेक्ट करना चाहते हो तो थोड़ी सी मुश्किल होती है. बट आप इस इन्वामेंट में ढल जाते हो या फिर आप जैसे ऐसे रशियन वर्ड सीखने लगते हो या फिर आपकी रशियन थोड़ी अच्छी होने लगती है, देन आप इंटरेक्ट करने में भी आपको इंटरेस्ट आ जाता है. सो डैट वाज द प्रॉब्लम जो स्टार्टिंग में होता है. देन ऑब्वियसली भैया ने बताया जैसे कि कल्चरल डिफरेंसेस होते हैं, तो बहुत सारे डिफरेंसेस की वजह से हमें प्रॉब्लम्स आती हैं. फिर आता है हमारा फूड. अगर आप बाहर जाओ तो आप इंडियन फूड के लिए एक्सप्लोर करते हो पर मिल नहीं पाता है. सो ये प्रॉब्लम्स आती है. बट इसके अल्टरनेटिव्स भी हैं. यहाँ पे आप उस चीज़ को क्या कहते हैं, उस चीज़ में आप चेंज कर सकते हो या फिर कह सकते हो आप ढल जाते हो. मतलब भैया Accept कर लेते हो आप basically. वेज हो या नॉन वेज हो? मैं नॉन वेज हूँ. अच्छा, तो आपके लिए तो बढ़िया है. कह सकते हो कि बढ़िया है, बट डिफरेंसेस है वहाँ मोस्ट ऑफ पे. मतलब जो वेज स्टूडेंट होते हैं उनके लिए थोड़ी बहुत दिक्कत जाती है. हाँ, दिक्कत आती है उन्हें वेज चीज़ें ढूंढने में और थोड़ी एक्सपेंसिव है एज़ कम्पेयर टू इंडिया. यहाँ पे वेज आइटम्स या वेजीज है ना, थोड़े से एक्सपेंसिव है. अच्छा. तर भावांना, आता आपले जेवढे पण म्हणजे दोघं भैया होते, सिनियर आणि सुपर सिनियर, हे तर आपल्याला एकदम छान प्रमाणे, आता आम्ही फर्स्ट इयरमध्ये राहिल्यानुसार आम्हाला तर एकदम छान प्रमाणे कॉपरेट करता येते. कारण की आता माझ्यावरनं घेतलं तुम्ही तर मी पूर्णपणे व्हेज आहे. तर मी माझ्या मनाने जर घेतलं तर सार्थ भैया आहे, तसंच काशिफ भैया आहेत. मी त्यांना विचारतो, मला आता रशियन वगैरे तर येत नाही कारण की नवीन असल्यामुळं, तर मी त्यांना विचारतो की कुठं ग्रोसरी शॉप वगैरे कुठं चांगलं आहे, काय चांगलं आहे. तर भैया, तुम्ही दोघांनी पण चांगलं समजवतायत मला आणि असंच मी की इच्छा करतो की पुढं पण चांगलं समजवा मला एकदम लहान भावाप्रमाणे. तर मी आता तिसऱ्या व्यक्तीला विचारणार आहे, तेच म्हणजे आर्यनकडं आता विचारतो
की आर्यन तुला म्हणजे ॲब्रॉड यायचं होतं हे कुठून समजलं? मला यूट्यूब यामार्फत मला कळलं की अब्रॉड आपण अशी प्लॅनिंग करू शकतो MBBSसाठी. त्यामार्फत मी एका कन्सल्टन्सीला अप्रोच केलं आणि त्यांच्यामार्फत मी इथं आलो. म्हणजे तुला ॲब्रॉड विषयी म्हणजे मेंटॅलिटी कशी होती, की भीती वगैरे काही वाटलेली का इथं येताना? भीती म्हणजे ह्या गोष्टीची होती की आपण अडॅप्ट कसं करू आणि एक लँग्वेज बॅरियर आणि राहणीमान आणि फूडचा हे या कारणाची भीती होती मला. पण आता मला गेले आता 2 महिने झाले अच्छा. आणि माझी आत्तापर्यंतची जर्नी तरी स्मूथ आहे बऱ्यापैकी. धन्यवाद आर्यन. आता आपण विचारणार आहोत आपले अक्षय दादाला. अक्षय, म्हणजे तुला क्लायमेट वगैरेच्या बद्दल कसं वाटलं? तुला इथं क्लायमेट वगैरे तुला सूट झालेलं आहे का नाही झालं? नाही, आता सुरुवातीला प्रॉब्लेम आलेला, पण आता थोडं ठीक वाटते. सर सुरुवातीला जास्त थंडी होती, अच्छा. पण आता अडॉप्ट झाले बऱ्यापैकी. आणि तुला म्हणजे होम सिकनेस वगैरे काही वाटतंय का? घरची आठवण वगैरे? सुरुवातीलाच होत होतं, पण आता नाही. तू तो हॉस्टेलमध्येच राहतो बा, मग कधी बुवा कोणाशी भांडण वगैरे, सिनियर वगैरे किंवा सुपर सिनियर का किंवा आपल्यामध्येच कोणाशी भांडण वगैरे झालंय का कधी? नाही म्हणजे सगळे म्हणजे हां राहणीमान वगैरे सगळ्यांची कशी वाटते तुला? नाही, सिनियर सगळे चांगलेच आहेत आणि आपण जसं वागतो त्याच्यावरही डिपेंड आहे. अच्छा. म्हणजे आपण चांगलं वागलो समोरचं चांगलेच वागतात. आणि सिनियर्स बद्दल तर चांगलेच आहेत सगळे, म्हणजे एकदम. आणि म्हणजे आपल्या इंडियामध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये अशी मेंटॅलिटी राहते की आता एखादी हॉस्टेल आहे तर तिथला म्हणजे गार्डन वगैरे राहतो, तो स्ट्रिक वगैरे राहतो. इथं तुला कसं फेस वगैरे? नाही, तसं काहीच नाही, चांगलं आहे, एकदम छान, एकदम फ्रेंडली राहतात ते पण? फ्रेंडली एकदम छान. अच्छा. धन्यवाद अक्षय. आता आपण बोलणार आहोत आपले मित्रच म्हणावं तसं साहिल भाऊंसोबत. तर मग साहिल, तुला इथं अभ्यासाविषयी तुला कसं वाटतंय? म्हणजे जे फॅकल्टी वगैरे आहेत त्यांच्याबद्दल तू थोडंफार सांगू शकतोस? फॅकल्टी तर खूप चांगले आहे, खूप समजून घेतात, डाऊट वगैरे विचारल्यावर सांगतात पण ते त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणजे डाऊट्स वगैरे क्लिअर करतात. आणि इकडचं म्हणजे एक्झाम पॅटर्न वगैरे तुला म्हणजे थोडक्यात वगैरे तू आता क्लासला गेला किंवा नाही गेला किंवा तुला म्हणजे एक्झाम वगैरे कशी वगैरे पॅटर्न वगैरे काय सांगते? क्लासला जर नाही गेलं तर डेप्थ लागतो आणि ते नंतर टाईम घेऊन आपल्याला पूर्ण क्लिअर करावं लागते. आणि समजा मग आपल्याला पेपर देऊन त्याला हे करावं, डेप्थ क्लिअर करावं लागते आपल्याला. अच्छा. पण नंतर डेप्थ क्लिअर होतात नंतर डेप्थ क्लिअर होतात. अच्छा. तर मित्रांनो, आता मला जेवढ्या शंका होत्या मी तेवढ्या तर तुमच्या समोर म्हणजे मान्य केलेले आहेत, की जेवढे पण मला सिनियर भयांकडनं किंवा सुपर सिनियर किंवा माझ्यासोबतचे जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मी माझे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत. जर तुम्हाला पण काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देणार आहे. आणि जर पुढे जाऊन तुम्हाला काही वाटलं तर तसं मला कळवा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.